हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैष्णवी चिपकटे. तर आज आपला न्यू टॉपिक स्टार्ट होणार आहे. काल मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, इंट्रोडक्शन पाहिलं होतं, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या वॉटरच्या, वॉटरला एलिक्झर ऑफ लाईफ का म्हणतात ते पाहिलं होतं, त्याच्यानंतर अधेसिव्ह कोहेसिव्ह सरफेस टेन्शन हे सर्व पाहिलं होतं. आता आपण पाहणार आहोत वॉटर ॲब्झॉर्बिंग ऑर्गन. कोण आहे वॉटर ॲब्झॉर्बिंग ऑर्गन? अवर न्यू टॉपिक इज वॉटर absorbing ऑर्गन. तर आज आपण वॉटर ॲब्झॉर्बिंग ऑर्गन विषयी पाहणार आहोत. ORGAN ई आहे का ऑर्गनला? नाही, ओके. तर वॉटर ॲब्झॉर्बिंग ऑर्गन आज आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा वॉटर ॲब्झॉर्बिंग ऑर्गन. आता या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी या पुस्तकच्या हायलाइट घेणार आहे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण ही पुस्तक मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, म्हणून मी पुस्तकमधून रीड करूनच तुम्हाला या पुस्तकामधल्या सगळे लाईन टू लाईन समजावून सांगणार आहे. ओके. तर बघा वॉटर ॲब्झॉर्बिंग ऑर्गन कोण असतो? रूट. तर आज आपल्याला रूट विषयी बघायचा आहे. सर्वात आधी आपण रूटचं स्ट्रक्चर पाहू, म्हणजेच रूटचं स्ट्रक्चर पाहू, त्याच्यामधले झोन्स पाहू. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण रूट हेअरचं स्ट्रक्चर पाहू. ओके. तर फर्स्टली आपण रूटचं स्ट्रक्चर काढून घेऊ. तर रूटचं स्ट्रक्चर कसं असते? सर्वात आधी सांगा, रूट कुठं असते? जमिनीच्या खाली असते का रूट? तर हा झाला रूट. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाले रूट हेअर्स. ते तुम्ही 6व्या वर्गामध्ये रूटचं स्ट्रक्चर पाहिलेलं असाल, तर त्याच्यामध्ये आपण प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, टर्शरी रूट पाहिलेलं होतं. आता तुम्हाला ते तशा पद्धतीचं रूट पाहायचं नाहीये. रूटमध्ये तुम्हाला आता रूटचे झोन्स बघायचे आहेत आणि या झोन्सचं फंक्शन पण बघायचं आहे. ओके. हा रूट आहे. तर नेमिंग बघा. फर्स्ट हा जो झोन आहे, ठीक आहे. ओके. तर हा आहे, ही रूट कॅप आहे. काय आहे? रूट कॅप. रूट कॅप. रूट कॅपच्या जस्ट वरती एक छोटासा रिजन असतो, त्याला म्हणतात मेरिस्टेमॅटिक रिजन. मेरिस्टेमॅटिक रिजन. मेरिस्टेमॅटिक रिजनच्या वरती हा जो भाग आहे, हा आहे इलॉन्गेशन वाला रिजन. कोणता रिजन? झोन ऑफ इलॉन्गेशन. झोन ऑफ इलॉन्गेशन. झोन ऑफ इलॉन्गेशन. आणि झोन ऑफ इलॉन्गेशनच्या नंतर जिथून हे रूट हेअर्स सुरू होतात, तिथपासून जो एक दुसरा रिजन सुरू होतो, त्याचं नाव आहे रिजन ऑफ मॅच्युरेशन. म्हणजे झोन ऑफ मॅच्युरेशन पण आपण म्हणू शकतो. झोन ऑफ मॅच्युरेशन. ओके. तर झोन ऑफ मॅच्युरेशन. आणि हे जे आहेत रूट हेअर्स, तर याला हे आहेत रूट हेअर्स. ओके. तर झोन ऑफ मॅच्युरेशन हा जस्ट कुठं असतो लक्ष द्या. जस्ट हा जो बेस आहे रूटचा, ही जमीन आहे, जस्ट जमिनीच्या खाली, म्हणजे स्टेम सुरू होणार आहे, तर स्टेम वरती आणि जमिनीच्या जस्ट खाली जो रूटचा रिजन असेल त्याला म्हणायचं झोन ऑफ मॅच्युरेशन. ओके. तर हा असतो झोन ऑफ मॅच्युरेशन. तर हे सगळे झोन, पहिला झोन काय झालं? मेरिस्टेमॅटिक झोन, दुसरा आहे इलॉन्गेशन झोन आणि तिसरा आहे मॅच्युरेशन झोन. मॅच्युरेशन झोन मध्ये कोण प्रेझेंट असतात? रूट हेअर्स प्रेझेंट असतात. मेरिस्टेमॅटिक झोन हा कुठे असतो? जस्ट रूट कॅपच्या वरती असतो. आणि मेरिस्टेमॅटिक रिजनच्या वरती कोणता रिजन असतो? रिजन ऑफ इलॉन्गेशन. आता हे काय असतात, यांचं म्हणजे काय आहे स्पेसिफिक, तर हे आपण डिटेलमध्ये पाहू. ओके. तर बघा काय म्हणत आहे. रूट इज अ मेन ऑर्गन ऑफ वॉटर अँड मिनरल ॲब्झॉर्प्शन. रूट हा एक मेन ऑर्गन आहे. कशासाठी? वॉटरचे ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी आणि मिनरलचे ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी. हे आपण डिटेलमध्ये कालच पाहिलं होतं. ओके. त्याच्यानंतर बघा, इन टेरेस्ट्रियल प्लांट्स ॲब्झॉर्ब वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड फॉर्म अँड फ्रॉम द सॉइल. However, epiphytic plants like orchids absorb water vapors from air with the help of epiphytic roots having special tissue called as velamen.
तर तुम्हाला 2 टाईपचे रूट्स सांगितलेले आहेत. फर्स्ट आहे टेरेस्ट्रियल रूट, टेरेस्ट्रियल रूट्स, आणि दुसरे टाईपचे असतात एरियल रूट्स म्हणतो आपण त्याला, एरियल रूट्स. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की एरियल रूट्स म्हणजे हवेमध्ये पण मुळं असतात का? असतात. बघा, तर टेरेस्ट्रियल रूट्स म्हणजे काय? जे रूट्स जमिनीवर आहेत, जमिनीवर म्हणजे जमिनीच्या खालती. ठीक आहे. तर असे रूट्स त्यांना म्हणायचं, जे झाडं जमिनीवर आहेत त्यांचे जे रूट्स आहेत त्यांना काय म्हणायचं? टेरेस्ट्रियल रूट्स. आणि असे झाडं बघा, काही झाडं असे असतात जे जमिनीवर नसतात, म्हणजेच दुसऱ्या झाडांवर असतात वाढलेले. जसे अमरवेल पाहिली आहे का? बऱ्याच झाडांवर एक पिवळ्या रंगाची एक अशी धाग्यासारखी वेल असते पसरलेली, पूर्ण झाडाला अशी गुंफली असते. तर ती जी वेल आहे तिला काही हे आहे का, जो म्हणजे रूट्स वगैरे तिचे जमिनीमध्ये तिचे रूट्स जे आहेत ते जमिनीमध्ये नसतात, ते वरती असतात. म्हणजे हे जे प्लांट आहेत ते झाडाच्या वरती ग्रो होते. ती वेल अमरवेल म्हणतात तिला, अशी पूर्ण गुंफून टाकते. येलो कलरची असते. आणि ती वेल जी आहे तिचं फूड जे आहे किंवा मग पाणी म्हणा, हे सर्व गोष्टी ती एअर मधून घेते. तर टेरेस्ट्रियल प्लांट्स वॉटर कुठून घेतात? रूट्स मधून. तर यांचे रूट्स वॉटर कुठून घेतात? म्हणजे लिक्विड फॉर्म मधला वॉटर घेतात. हे यांना पण वॉटरची गरज आहे. आणि इथल्या एरियल रूट्स वाल्या प्लांट्सला पण वॉटरची गरज आहे. तर हे टेरेस्ट्रियल वाले रूट्स जे आहेत ते वॉटर कुठून घेतात? म्हणजे लिक्विड वाला वॉटर घेतात जमिनीमधून. ठीक आहे, सॉइल मधून. आणि हे जे एरियल रूट्स आहेत यांना पण वॉटरची गरज आहे. तर हे रूट्स वॉटर कोणत्या फॉर्म मध्ये घेतात? वेपर्सच्या. आणि वॉटर वेपर्स कुठं असतात? हवेमध्ये. तर वेपरच्या फॉर्म मध्ये हे वॉटर ऍब्झॉर्ब करतात एरियल रूट्स. आणि टेरेस्ट्रियल रूट्स काय करतात? लिक्विड फॉर्म मध्ये वॉटर ऍब्झॉर्ब करतात फ्रॉम सॉइल. एवढं म्हटलेलं आहे या 2 लाईन मध्ये. समजलं का? हा. त्याच्यानंतर बघा काय आहे. तर हे जे एरियल रूट्स आहेत, हे एरियल रूट्स वेगळ्या प्रकारचे असतात, असे नसतात. एरियल रूट्सचं स्ट्रक्चर असं नसते, वेगळं असते. तर त्यांच्यामध्ये हे जे आता समजा अमरवेल आहे, समजा ती काय नाही, अशीच वेल असते वायरसारखी. ठीक आहे. तर या वेलमध्ये काही स्पेशल टिश्यू असतात, ठीक आहे. तर ते टिश्यू हेल्प करतात वॉटर ऍब्झॉर्प्शन मध्ये. आणि त्या टिश्यूचं नाव आहे वेलामेन. काय नाव आहे? वेलामेन. प्रश्न येऊ शकतो 1 मार्कसाठी की एरियल रूट्स मध्ये कोणते स्पेशल टिश्यू असतात वॉटर ऍब्झॉर्प्शन साठी? तर नाव काय येईल? कोणते स्पेशल टिश्यू असतात? वेलामेन. ओके, समजलं? वेलामेन नावाचे टिश्यू असतात. तर हे आहे. आता त्याच्यानंतर बघा काय म्हणत आहे. टिपिकल रूट्स इज डिव्हिजिबल इनटू 4 डिफरंट रीजन्स इन द झोन ऑफ ऍब्झॉर्प्शन. एपिडर्मल सेल्स फॉर्म युनिसेल्युलर हेअर लाईक एक्सटेन्शन्स कॉल्ड ॲज रूट हेअर्स. एखादा टिपिकल रूट म्हणजेच एखाद्या रूट व्यवस्थित. ठीक आहे. तर एखाद्या रूटमध्ये, प्रत्येक रूटमध्ये समजा घ्या, तर रूटमध्ये टोटल 4 झोन्स असतात. किती? 4 रिजन्स असतात. 4. तर पहिला रिजन काय आहे? रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक रिजन. दुसरा आहे झोन ऑफ इलॉंगेशन. तिसरा आहे मॅच्युरेशन. आणि चौथा जिथे रूट हेअर्स असतात, म्हणजे मॅच्युरेशन बेसिक झाला, एकदम बेस. ठीक आहे. आणि खाली हे हेअर्स दिसत, तर हा झाला रूट हेअर्स. ओके, समजलं का? हा. त्याच्यानंतर बघा काय म्हणत आहे. हे जे रूट हेअर्स असतात, हे रूट हेअर्स काय असतात की रूट असते. रूटचे पण लेयर्स असतात, जसे इपिडर्मल लेअर म्हणतात. जी फर्स्ट लेअर असते रूटची ती इपिडर्मिस असते. आता आपल्या पण बॉडीवर ही जी बॉडी बनलेली आहे तिथं पण असे लेयर्स असतील सेल्सच्या. तर जी पहिली लेअर असते तिला इपिडर्मिस म्हणतात. तर ही जी रूटची पहिली लेअर आहे ही इपिडर्मिस काय म्हणजे या इपिडर्मिस पासूनच रूट हेअर काय होतात? म्हणजे अराईज होतात. ही इपिडर्मिसचं एक्सटेन्शन आहे. ही इपिडर्मिस काय करते? अशी एक्सटेंड होऊन जाते. इथला जो सायटोप्लाझम आहे तो असा एक्सटेंड होतो आणि हे रूट हेअर्स फॉर्म होतात. आणि हे रूट हेअर्सच मेनली वॉटरला ऍब्झॉर्ब करतात. ओके. हा. त्याच्यानंतर बघा काय म्हणतात. बघा इपिडर्मल सेल्सला इपिब्लेमा सेल्स सुद्धा म्हणतात. न्यू नेम लक्षात ठेवायचं. बोर्डमध्ये क्वेश्चन इपिब्लेमा सेल्स वरून पण येऊ शकते. इपिब्लेमा सेल्स कुणाचं नाव आहे? दुसरं इपिडर्मल सेल्सचं. इपिडर्मल सेल्स. ओके.
हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा काय म्हणत आहे, युनिसेल्युलर हेअर लाईक एक्सटेन्शन्स आर कॉल्ड रूट हेअर्स. हे जे रूट हेअर्स, आणि रूट हेअरचे डेफिनेशन पण येऊ शकते. व्हॉट इज रूट हेअर, तर लिहायचं काय येईल, 1 मार्कसाठी क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज रूट हेअर, तर काय लिहिणार, इट इज एपिडर्मल सेल्स फॉर्म युनिसेल्युलर हेअर लाईक स्ट्रक्चर, हेअर लाईक एक्सटेन्शन आर कॉल्ड एज रूट हेअर्स. एपिडर्मल सेल्स फॉर्म मतलब हेअर लाईक एक्सटेन्शन कॉल्ड एज रूट हेअर. समजलं, तर रूट हेअरची डेफिनेशन आणि रूटची डायग्राम कशी काढायची समजलं. रूटचे झोन लक्षात ठेवायचं. रूटचे झोन नंतर टेरेस्ट्रियल रूट्स हे कोणत्या फॉर्म मध्ये वॉटर ऍब्झॉर्ब करतात, लिक्विड फॉर्म मध्ये. एरियल रूट्स हे वॉटर वेपर्सच्या फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब करतात. आणि एरियल रूट्स मध्ये स्पेशल टिश्यू कोणते असतात, वेलामिन नावाचे टिश्यू असतात वॉटर ऍब्झॉर्ब करण्यासाठी. तर हा टॉपिक समजला का. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. ठीक आहे, ओके. एक मिनिट मी कॅमेरा चेक करते. हां, ओके, गुड. हां, तर आता आपण पाहू रूट हेअरचं स्ट्रक्चर. रूट हेअरचं स्ट्रक्चर म्हणजे हे जे मी काढून दिले होते हेअर लाईक स्ट्रक्चर, तर यांचं आपल्याला काय बघायचं आहे आता, एक्सटेन्शन बघायचं आहे. एक्सटेन्शन म्हणजे या रूट हेअरचं स्ट्रक्चर बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा, तर रूट हेअर मध्ये सेल्स असतात. ओके, सेकंड सेल, ठीक आहे. तर हा आहे रूट हेअर. काय काय याच्यामध्ये थोडासा बाजूला एक न्यूक्लियस आहे. त्याच्यानंतर छोटे छोटे मायटोकॉन्ड्रिया आहेत. सेलच्या आतमधले ऑर्गॅनिल्स माहिती आहेत का तुम्हाला, काय काय असते, मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर काय आहे, ही व्हॅक्यूल आहे मोठी व्हॅक्यूल. प्लांट सेलचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. ओके, व्हॅक्यूल. त्याच्यानंतर आहे सेल मेम्ब्रेन, ही जी आउटर असते डबल लेयर्ड. ओके, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर काय काय दिलं आहे, सेल वॉल, सेल वॉल, सेल वॉल. त्याच्यानंतर रूट इपिथेलियल सेल्स. हे इपिथेलियल सेल्स आहे, बाहेरची लेअर अशी. बघा, हा जो रूट आहे तर रूट असा असेल ना, रूट म्हणजे हा रूट. ठीक आहे, तर या रूटची ही जी बाहेरची लेअर आहे ती ही लेअर आहे. ठीक आहे, आणि हिच्यामधून हा एक्सटेन्शन जात आहे. तर हा एक्सटेन्शन बाहेर आला तर हा बनला रूट हेअर. याला रूट हेअर म्हणतात, म्हणजे हे होते रूट हेअर. ओके, हे रूट हेअर्स. आणखी काय आहे, ओके, रूट एपिथेलियल सेल्स. रूट एपिथेलियल सेल्स, रूट एपिथेलियल सेल्स. आणि हा न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियस. हां, तर रूट हेअर सेल्स. ठीक आहे, एकदा बघूया डायग्राम. हां, झाला. हां, सेल, अरे सेल वॉल पाहिजे ना रे. हां, झाला. ओके, तर बघा स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. रूट हेअर तुम्हाला क्वेश्चन येण्याची शक्यता आहे, जास्तीत जास्त शक्यता आहे की झोन ऑफ रूट्स वर क्वेश्चन येईल, नाहीतर मग रूट हेअर्स वर क्वेश्चन येईल. जर झोन ऑफ रूट हेअर वर क्वेश्चन आला तर तुम्हाला काय सांगायचे की रूट्स मध्ये बघा रूटचं स्ट्रक्चर आला तर हा स्ट्रक्चर लिहायचा. रूट
हेअरचं स्ट्रक्चर आलं तर हे लिहायचं, ठीक आहे. आता रूट हेअरचं स्ट्रक्चर, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर असा प्रश्न येईल तर आधी स्ट्रक्चर काढायचा, नंतर त्याचे 2, 4, 5 पॉईंट लिहून टाकायचे. ओके. आता ते 4-5 पॉईंट काय असणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. जशी जशी मी सांगेन तसे तुमच्या नोट्स म्हणजे तुमच्या नोटबुकमध्ये नोट्स लिहित जायचं. ओके. तर बघा नेक्स्ट हेडिंग टाका ही ज्याला वॉटर ऍब्झॉर्बिंग ऑर्गन रूट. तर रूटमध्ये सब हेडिंग आहे स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. आणि जेव्हा मी शिकवते तेव्हा काय करायचं, पुस्तक घेऊन बसायचं. ओके. आणि काही समजलं नसेल तर पुस्तक मध्येच नोट करून ठेवायचं आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी असते ती पण नोट करून ठेवायची. बघा तर स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर्स. तर रूट हेअर इज अ सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन ऑफ इपिब्लेमा सेल्स. बघा तो नावाला इपिब्लेमा सेल्स. इपिब्लेमा सेल्स काय सांगितलं होतं, कोणाचं दुसरं नाव आहे इपिडर्मल सेल्सचं. इपिडर्मल सेल म्हणजे ही जी वरची लाईन असते, वरची जी लेअर असते एकदम रूटच्या एकदम वरची लेअर, तिला इपिडर्मल सेल्स म्हणतात. आणि दुसरं नाव हिचंच इपिब्लेमा सेल्स पण आहे. आणि याच इपिब्लेमा सेल्सचे हे काय आहे, एक्सटेन्शन आहे. सायटोप्लाझम जो आहे बघा, सेलमध्ये काय असते, सायटोप्लाझम असते, न्यूक्लियस असते, व्हॅक्यूल असते. तर इथला जो सायटोप्लाझम आहे हा आतमध्ये जो सायटोप्लाझम असतो ना, तर सायटोप्लाझमचं काय असते, एक्सटेन्शन असते. हा सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन आहे. आणि ही जी तुम्हाला दिसत आहे ही व्हॅक्यूल आलेली आहे इकडे. ओके. या सेलमध्ये व्हॅक्यूल असते ना, तर ती व्हॅक्यूल आणि हा बाहेरचा जो आहे तो दिसत आहे खाली भाग, हा सायटोप्लाझम आहे. तर तुम्हाला रूट हेअरची डेफिनेशन आधीच माहिती होती की हा काय हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, कोणापासून बनलेला आहे, एपिडर्मल सेल पासून. तर एक्झॅक्टली तुम्हाला रूट हेअरची डेफिनेशन काय लिहायची आहे, रूट हेअर इज अ सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन ऑफ एपिब्लेमा सेल्स और एपिडर्मल सेल्स. फर्स्ट पॉइंट लिहायचा. ओके. त्याच्यानंतर बघा काय म्हणत आहे, ईच रूट हेअर मे बी अप्रॉक्सिमेटली 1 to 10 mm लॉंग अँड ट्यूब लाईक स्ट्रक्चर. हा जो रूट हेअर आहे हा काय आहे, किती असतो, हा लांब किती असतो रूट हेअर, 1 to 10 mm. 1 to 10 mm. तुम्हाला क्वेश्चन बघा यामधून पॉइंट पण बनत आहेत तुमचे स्ट्रक्चर ऑफ रूटचे आणि काय बनत आहेत, सिंपल 1 word आन्सर पण बनत आहेत. तर रूट हेअर, व्हॉट इज द लेंथ ऑफ रूट हेअर प्रश्न विचारला तर काय येईल, 1 to 10 mm. युनिट लक्षात ठेवायचं mm आहे, सेंटीमीटर, मीटर वगैरे, किलोमीटर वगैरे नाही आहे, mm. ओके. त्याच्यानंतर बघा आणि हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतात. ओके. आता ट्यूब लाईक रूट कधी तुम्ही असं फ्लॅट पाहिलंय का, कधी असं चपटा रूट कधी पाहिलंय का, नसतो ना, नेहमी रूट हा ट्यूब लाईक असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इट इज कलरलेस, अनब्रांच्ड, शॉर्ट लिव्ड अँड व्हेरी डेलिकेट. थर्ड पॉइंट हे तुमचा. फर्स्ट पॉइंट मध्ये काय लिहायची, रूट हेअरची डेफिनेशन लिहायची. सेकंड पॉइंट मध्ये रूट हेअरची लेंथ लिहायची. थर्ड पॉइंट मध्ये लिहायचं की रूट हा कलरलेस आहे, अनब्रांच्ड आहे. रूट हेअरला कुठलाही कलर नसतो. त्याच्यानंतर रूट हेअरला पुन्हा अशा ब्रांचेस नसतात. समजलं का. रूट हेअर हा सिंगल असतो. आता जसा हा रूट आहे, आता याला जर अशी ब्रांच आली तर हा रूट हेअर नसणार आहे, म्हणजे हा प्रायमरी होईल, हा सेकंडरी रूट होईल. आणि याला जी ब्रांच आलेली आहे जी विदाउट एनी ब्रांचिंग आहे तिला रूट हेअर म्हणायचं. कळलं का. तर हा सेकंडरी रूट, जर याला ब्रांच आहे तर याला ब्रांच दिसत आहे तर हा सेकंडरी रूट, आणि ही जी ब्रांच आहे विदाउट ब्रांचिंग वाली हिला रूट हेअर म्हणायचं. ओके. हे तुम्ही ब्रांच वाली वगैरे बघा, प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, टर्शरी रूट कशाला म्हणतात ते तुम्ही 6व्या वर्गामध्ये शिकलेले आहात. तर आता शिकवायची काही गरज नाही. आता डायरेक्ट तुम्ही रूट हेअरचा मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर बघायचं आहे, हे असं शिकायचं आहे. ठीक आहे. तर थर्ड पॉइंट काय लिहायचा, रूट इज कलरलेस, अनब्रांच, शॉर्ट लिव्ड. जास्त दिवसपर्यंत जगत नाही रूट हेअर्स. रूट हेअर्स हे मरत जातात, दुसरे येतात, हे जातील, दुसरे येतील, जास्त दिवसपर्यंत जगणार नाही. शॉर्ट लिव्ह, म्हणजे त्यांची लाईफ काय असते, शॉर्ट असते. त्याच्यानंतर डेलिकेट पण असतात, व्हेरी डेलिकेट. डेलिकेट म्हणजे नाजूक. ठीक आहे. थोडासा हात वगैरे लागला तरी हे यांना काय होईल, डॅमेज होऊन जाते. ओके. तर थर्ड पॉइंट हा लिहायचा. त्याच्यानंतर इट इज बघा, शॉर्ट लिव्ह साठी एक नवीन शब्द दिला आहे, फेमरल. फेमरल असं म्हणतात. ठीक आहे. त्याचं इफेमरल म्हणू शकतो आपण, इफेमरल. इट हॅज अ लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल सराउंडेड बाय थिन फिल्म ऑफ सायटोप्लाझम, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड थिन सेल वॉल विच इज 2 लेयर्ड. आता बघा ही जी रूट हेअर आहे तर याच्यामध्ये बघा काय म्हणत आहे
की इट इज लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल सराउंडेड बाय थिन फिल्म ऑफ सायटोप्लाझम. याच्यामध्ये लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल असते. दिसत आहे का ही व्हॅक्यूल? ही जी आहे ही व्हॅक्यूल आहे, सेंट्रल मध्ये आहे, सेंटर मध्ये आणि लार्ज आहे आणि सराउंडेड बाय सायटोप्लाझम. तर बाजूबाजूला तुम्हाला जी खाली जागा दिसत आहे इथं काय आहे? सायटोप्लाझम. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल वॉल तुम्हाला दिसत असेल की इथं तर 2 लेअर काढलेले आहेत. आता कोणती प्लाझ्मा सेल मेम्ब्रेन आहे किंवा सेल मेम्ब्रेनलाच दुसरं नाव आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय म्हणतात? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा किंवा सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन या फिर सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. तर बघा की ही जी आतमधली लेअर आहे, ही आतमधली लेअर हिला म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन ही आत असते आणि ही जी सेल वॉल आहे ही बाहेर असते. म्हणजे बाहेरची लेअर आहे सेल वॉल आणि आतमधली लेअर काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपण या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या या चॅप्टर मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर डिटेल मध्ये समोर पाहणारच आहोत. तर सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन कुठे असते समजलं? पहिले जी आहे ती सेल वॉल आहे आणि नंतर आहे जी लेअर दिसत आहे तुम्हाला नंतर ती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं कार्य वगैरे काय आहे, फंक्शन काय आहे ते आपण समोरच्या लेक्चर्स मध्ये पाहू. पण सेल वॉल बघा आता काय म्हणत आहे? सेल वॉल मतलब सेल वॉल विच इज 2 लेअर मतलब सॉरी ही जी सेल वॉल आहे ती काय आहे? 2 लेअरची आहे. 2 लेअरनी बनलेली आहे. एक आउटर लेअर असते म्हणजेच बघा ही सेल वॉल आहे. आता एखादी सेल आहे तर तिची वॉल आहे समजा ही, तर एक तुम्हाला आउटर लेअर दिसत आहे आणि एक इनर लेअर दिसत आहे. तर बघा ही जी सॉरी तर बघा आउटर लेअर इज कंपोज्ड ऑफ पेक्टिन अँड इनर लेअर इज मेड अप ऑफ सेल्युलोज. तर बघा सेल वॉलची आउटर लेअर जी आहे तिला पेक्टिन म्हणतात. काय म्हणतात? पेक्टिन. आणि इनर लेअर जी आहे ती कशाने बनलेली असते? सेल्युलोज. सॉरी म्हणतात नाही, बनलेली कशाने असते. तर बघा सेल वॉलची आउटर लेअर बनलेली असते पेक्टिन नावाच्या कंपाऊंडने आणि इनर लेअर जी आहे ती सेल्युलोजने बनलेली असते. प्रश्न येऊ शकतो 1 मार्कसाठी प्रश्न. हा तर मोठा प्रश्न तर बनतच आहे स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर, त्याच्यामध्ये तर हा पॉईंट लिहायचाच आहे. पण सेपरेट क्वेश्चन पण बनतो आणि नीटच्या एक्झाम मध्ये पण हा क्वेश्चन येऊ शकतो की रूट सेल वॉलच्या म्हणजे रूट हेअरच्या सेल वॉलच्या आउटर स्ट्रक्चरला आणि आउटर स्ट्रक्चर आणि इनर स्ट्रक्चर कशाने मिळून बनलेला आहे. तर तुम्हाला लिहावं लागेल की सेलच्या आउटर मतलब म्हणजे लिहायचं नाहीये पण काय आहे गोला भरावं लागते ना. तर प्रश्न येईल की आउटर सेलला डॅश म्हणतात. तर काय लिहायचं? सेल वॉलची आउटर सेल पेक्टिननी बनलेली असते आणि इनर सेल सेल्युलोजने बनलेली असते. हे लक्षात ठेवायचं नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. ओके. त्याच्यानंतर बघा सेल वॉल इज फ्रीली परमिएबल बट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. तर सेल वॉल ही काय असते? फ्रीली परमिएबल आणि सिलेक्टिव्हली परमिएबल काय असते बघा. ही सेल वॉल आहे आपण काढली आताच आणि ही प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. ही प्लाझ्मा मेम्ब्रेन पीएम लिहिते मी आणि ही सेल वॉल सीडब्ल्यू. ठीक आहे. तर सेल वॉल ही फ्रीली परमिएबल आहे. आता फ्रीली परमिएबल म्हणजे काय? याच्यामधून आता समोरून कुठलाही मॉलिक्यूल आला समजा, आता हा सेलच्या आतमधला स्ट्रक्चर म्हणजे असा आतमधला स्ट्रक्चर, ही आउटर लेअर ही इनर लेअर. तर बघा ही सेल वॉल आहे. आता सेल वॉल बाहेरून कुठलाही मटेरियल आला तर सेल वॉल फ्रीली परमिएबल आहे, सगळ्यांसाठी खुली आहे. आता जसा आणि ही जी आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन ही असते सिलेक्टिव्हली परमिएबल. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन समजावून सांगते. ठीक आहे. तर एक्झाम्पल कसा इंस्टाग्राम सर्वजण यूज करतात. तर इंस्टाग्रामवर काय असते? अकाउंट असतात. तर अकाउंट कोणाकोणाचा अकाउंट काय असतो? पब्लिक असतो आणि काही लोकांचा अकाउंट काय असतो? प्रायव्हेट असतो. म्हणजेच काय पब्लिक अकाउंटवाला सेल वॉल आहे आणि प्रायव्हेट अकाउंटवाली ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. म्हणजे काय की पब्लिक अकाउंट मध्ये काय कोणीही आपल्याला फॉलो करू शकतो म्हणजेच सेल वॉल मधून कोणीही आत येऊ शकतो म्हणजेच तर हा झाला सेल वॉल. सेल वॉलच्या हीच प्रॉपर्टी जी असते तिलाच फ्रीली परमिएबल म्हणतात. म्हणजे कोणीही सगळेच जण येऊ शकतात, ज्याला यायचं आहे ते सगळे इथून येऊ शकतात. पण आता प्रायव्हेट अकाउंट बघा. प्रायव्हेट अकाउंट काय असतो की त्याच्यामध्ये आपल्याला रिक्वेस्ट पाठवायची असते. मग रिक्वेस्ट समोरून ऍक्सेप्ट झाली तर आपण त्या व्यक्तीला फॉलो करू शकतो. पण रिक्वेस्ट जर ऍक्सेप्ट नाही झाली तर आपण काय करतो म्हणजे आपण त्या व्यक्तीचे पोस्ट नाही पाहू शकत, स्टोरी नाही पाहू शकत, हो की नाही. तर तेच ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हा आहे आपला प्रायव्हेट अकाउंट. प्रायव्हेट अकाउंट म्हणजे काय की सेल वॉल वरती असते. सेल वॉल सगळ्यांना येऊ देते. हा पब्लिक अकाउंट आहे. ठीक आहे.
पण प्लाझ्मा मेम्ब्रेन कशी आहे, प्रायव्हेट. प्लाझ्मा मेम्ब्रेनला इथून जर कुठला मॉलिक्यूल आला तर प्लाझ्मा मेम्ब्रेन आधी चेक करणार आहे की हा मॉलिक्यूल आपल्या कामाचा आहे की नाही. जर कामाचा असेल तर ती प्लाझ्मा मेम्ब्रेन या मॉलिक्यूलला आतमध्ये एंट्री देईल. जर हा मॉलिक्यूल प्लांटला काही कामाचा नसेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेन कडून या मॉलिक्यूलला एंट्री मिळणार नाही. म्हणजे प्लांट मध्ये कोणताही एलिमेंट इझिली घुसू शकत नाही. ही जी सेल वॉल आहे ही इझिली कोणालाही घुसवू देते. म्हणजे मग समजा बघा एकदा, सेल वॉल आहे ही फ्रीली परमिएबल आहे, म्हणजे फ्री आहे सगळ्यांसाठी, कुणीही येऊ शकतो. पण प्लाझ्मा मेम्ब्रेन ही सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे सिलेक्टेड मॉलिक्युल्सलाच आतमध्ये येण्याची ही परवानगी देते. तर गोष्ट लक्षात ठेवायची, सेल वॉल इज फ्रीली परमिएबल, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. नीटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हे क्वेश्चन्स महत्वाचे आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा, तर हा होता स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. पॉइंट कोणते लिहायचे होते तुम्हाला, सर्वात आधी रूट हेअरचे डेफिनेशन लिहायचे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय लिहायचा की रूट हेअर काय, दुसरा पॉइंट काय लिहायचा, लेंथ, रूट हेअरची लेंथ लिहायची. तिसऱ्या पॉइंट मध्ये रूट हेअर कलरलेस आहे, अनब्रांच्ड आहे, डेलिकेट आहे, हे सर्व लिहायचं. चौथ्या पॉइंट मध्ये काय लिहायचं, त्याच्यानंतर चौथ्या पॉइंट मध्ये लिहायचं की रूट हेअर सेल वॉलचं थोडंसं लिहून घ्यायचं की सेल वॉलच्या आउटर लेअरला पेक्टिन म्हणतात. आउटर लेअर जी आहे ती पेक्टिन पासून मिळून बनलेली असते आणि इनर लेअर सेल्युलरची बनलेली असते. हा नेक्स्ट पॉइंट लिहायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट लिहायचा की सेल वॉल ही फ्रीली परमिएबल आहे आणि सेल मेम्ब्रेन ही सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. एवढं लिहायचं. आणि आता मी जे काही बोलले ते सगळे म्हणजे पॉज करून सगळे पॉईंट लिहून घ्यायचे. समजत आहे का? एक एक पॉईंट जर मी इथं लिहायला गेली तर खूप वेळ जाईल, म्हणून तुम्ही पॉज करून ते पॉईंट लिहून घ्यायचे. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट टॉपिक आहे वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर ऍब्झॉर्प्शन. ओके, लेट मी चेक कॅमेरा बरोबर आहे का. ओके गाईज, मी बोर्ड पण पुसून टाकला एवढ्या वेळात. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट टॉपिक आहे वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर ऍब्झॉर्प्शन. आता रूट्स कुठे असतात, जमिनीमध्ये असतात. जमिनीमध्ये पुन्हा काय असते, पाणी असते. तर हा जो पाणी आहे जमिनीमधला पाणी, हा काय झालं चलो. तर जमिनीमध्ये पाणी हा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे, म्हणजेच प्रत्येक बघा जमिनीमध्ये पाणी आहे पण प्रत्येक प्रकारचा पाणी वॉटर हे जे रूट्स आहेत हे ऍब्झॉर्ब करू शकत नाहीत. कोणत्या प्रकारचं वॉटर हे ऍब्झॉर्ब करतात ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा रीडिंग करते मी, पुस्तक मध्ये लक्ष ठेवायचं. ठीक आहे, हा. तर प्लांट्स ऍब्झॉर्ब वॉटर फ्रॉम दी रायझोस्फियर द मायक्रो एन्व्हायरमेंट सराउंडिंग दी रूट्स. Water present in the soil occurs as a gravitational water, hygroscopic water, combined water and capillary water. तर बघा plants absorb water from rhizosphere. हे जे plants असतात, वरती plant असणार आहे, तर हे जे plants आहेत हे वॉटर कुठून ऍब्झॉर्ब करतात, रायझोस्फियर मधून. आता रायझोस्फियर तुम्ही म्हणाल आम्ही तर ऍटमॉस्फियर ऐकलं, लिथोस्फियर ऐकलं, हायड्रोस्फियर ऐकलं, रायझोस्फियर काय असतो. तर रायझोस्फियर म्हणजे बघा हे जे रूट आहेत, रूटच्या बाजूला हा जो मायक्रो एन्व्हायरमेंट आहे ना, जिथपर्यंत हे रूट हेअर्स पसरले आहेत समजा. ठीक आहे, तर हा जो एन्व्हायरमेंट आहे याला रायझोस्फियर म्हणतात. रूटच्या आजूबाजूचा जो एन्व्हायरमेंट आहे छोटावाला, मतलब म्हणजेच बघा आता हे रूट्स आहेत, तर रूट्स असे जात आहेत. ठीक आहे, तर यांच्यामधला हा छोटावाला हा जो एन्व्हायरमेंट आहे यांच्या जवळचा आहे, याला रायझोस्फियर म्हणतात. काय म्हणतात, रायझोस्फियर. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणत आहे बघा, क्वेश्चन येऊ शकतो व्हॉट इज रायझोस्फियर. तर काय लिहा, इट इज अ मायक्रो एन्व्हायरमेंट सराउंडिंग द रूट. ओके, द वॉटर प्रेझेंट इन द सॉइल ऑकर्स इन ॲज अ ग्रॅव्हिटेशनल वॉटर. मतलब बघा चार प्रकारचा वॉटर असतो. ग्रॅव्हिटेशनल वॉटर, त्याच्यानंतर दुसरा आहे काय आहे, दुसरा हायग्रोस्कोपिक वॉटर. हायग्रोस्कोपिक वॉटर. थर्ड आहे, नेक्स्ट आहे कंबाइंड वॉटर आणि चौथ्या प्रकारचा आहे कॅपिलरी वॉटर.
कॅपिलरी वॉटर. आता या वॉटर पैकी कोणता वॉटर हा प्लांट्स ऍब्झॉर्ब करू शकतात हे आपल्याला बघायचं आणि हे सगळे वॉटर काय असतात हे बघायचं आहे. ठीक आहे, आणि याच्या सोबत हा आपला टॉपिक कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओचा. ठीक आहे, हा. तर बघा, फर्स्ट ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आता ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे काय, तर बघा पुस्तकामध्ये वॉटर पर्कोलेट्स डीप ड्यू टू ग्रॅव्हिटी इन द सॉइल इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल वॉटर. असं वॉटर जो ग्रॅव्हिटीच्या मार्फत, बघा वरून पाऊस आला तर पाऊस आला तो जमिनीमध्ये जाईल, तर जमिनीमध्ये असा वॉटर जो ग्रॅव्हिटी खिचत आहे खालून, जमीन ग्रॅव्हिटी लागत आहे, तर खालचा भाग जो ग्रॅव्हिटीने हे जे वॉटर जात आहे खाली, तर हा जो वॉटर आहे याला ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणतात. कोणता वॉटर, ग्रॅव्हिटेशनल वॉटर. एक्झाम मध्ये डेफिनेशन येऊ शकते, इथून कोणत्याही प्रकारच्या वॉटरची डिफाईन द ग्रॅव्हिटेशनल वॉटर किंवा हायग्रोस्कोपिक वॉटर किंवा कंबाईंड वॉटर किंवा कॅपिलरी वॉटर, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन येतात. तर ग्रॅव्हिटेशनल वॉटर कोणता, डेफिनेशन काय लिहायची, वॉटर पर्क्युलेट्स डीप ड्यू टू ग्रॅव्हिटी. पर्क्युलेट होणे म्हणजे असा झिरपणे, तर वॉटर जो झिरपतो ग्रॅव्हिटीच्या हेल्पने, तर त्या वॉटरला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल वॉटर. शब्दातच आहे अर्थ, तर तेवढी काही प्रॉब्लेम जाणार नाही तुम्हाला डेफिनेशन लर्न करायला. आणि हा जो ग्रॅव्हिटेशनल वॉटर आहे हा वॉटर प्लांट्स ऍब्झॉर्ब करू शकत नाही, ऍब्झॉर्ब करत नाही. काय म्हणत आहे बघा, दिस इज नॉट अवेलेबल टू प्लांट फॉर ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शन साठी हा वॉटर अवेलेबल नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या बघा हायग्रोस्कोपिक वॉटर. काय म्हणत आहे, फाईन सॉइल पार्टिकल्स इम्बाइब और ऍब्झॉर्ब वॉटर अँड होल्ड इट इज कॉल्ड हायग्रोस्कोपिक वॉटर. आता हायग्रोस्कोपिक म्हणजे काय, हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणजे काय, तर बघा इथं खाली जमिनीमध्ये मातीचे पार्टिकल्स असतात, माती असते, तर ही जी माती काय करते, इम्बाइब, वॉटर इम्बाइब करते. इम्बाइब करते म्हणजे काय, हिच्या आतमध्ये वॉटरला शोषून घेते, वॉटरला अशी शोषून घेते, तो वॉटर हे रूट्स ऍब्झॉर्ब करत नाहीत. आता इम्बाइब करणे म्हणजे तुम्हाला इम्बिबिशन हा सेपरेट टॉपिक आहे आणि डिटेलमध्ये आहे, बेस्ट डिटेलमध्ये, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला इम्बिबिशन काय असते ते सगळं सांगणार आहे. पण आता पुन्हा एकदा सांगते, तर लक्ष द्या. वॉटर हे जे सॉइल पार्टिकल्स आहेत, छोटे छोटे सॉइल पार्टिकल्स हे वॉटरला इम्बाइब करतात, ऍब्झॉर्ब करतात. तर जो वॉटर या पार्टिकल्सनी ऍब्झॉर्ब केलेला आहे तो वॉटर रूट्स ऍब्झॉर्ब करू शकत नाहीत. काय म्हणत आहे बघा, रूट कॅन नॉट ऍब्झॉर्ब इट. तर हा जो वॉटर आहे हायग्रोस्कोपिक, हा सुद्धा रूटसाठी अवेलेबल नाही. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वॉटर रूट, बघा वॉटर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हायड्रेटेड ऑक्साइड्स ऑफ सिलिकॉन, ॲल्युमिनियम एक्सेट्रा आर कॉल्ड कंबाईंड वॉटर. आता काही वॉटर हा कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये असतो, म्हणजे बघा जमिनीमध्ये वेगवेगळे कंपाऊंड्स असतात, जसं सिलिकॉनचे, ॲल्युमिनियमचे. तर बघा ॲल्युमिनियम मध्ये पण आता एक ऑक्साईड लिहून दाखवते मी, हायड्रेटेड ऑक्साईड. तर ॲल्युमिनियमचा हायड्रेटेड ऑक्साईड आहे Al2O3 आणि एक H2O, 1H2O चा मॉलिक्यूल याच्याशी कंबाईंड असतो. तर बघा याच्यामध्ये काय झालं, हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे हा कंबाईंड आहे का एखाद्या ऑक्साईड सोबत असे कंबाईंड मध्ये जर वॉटर असेल तो वॉटर सुद्धा प्लांट्स ऍब्झॉर्ब करू शकत नाही. दिस वॉटर ऑल्सो नॉट अवेलेबल फॉर प्लांट्स ऍब्झॉर्प्शन. तर समजून राहिला का, एक एक वॉटर समजून राहिला, कुठल्या प्रकारचे आहे, डेफिनेशन समजून राहिली का. त्याच्यानंतर बघा कंबाईंड वॉटर. तर झालं कंबाईंड वॉटर, समजलं का एक्झाम्पल. असे सिलिकॉनचे, ॲल्युमिनियमचे, पोटॅशियमचे असे हायड्रेटेड फॉर्म असतात. तर हे हायड्रेटेड फॉर्म वाले सुद्धा म्हणजे कंबाईंड वाले वॉटर, हा वॉटर सुद्धा हे जे प्लांट्स रूट आहेत हे ऍब्झॉर्ब करू शकत नाहीत. वॉटर प्लांटसाठी हा वॉटर सुद्धा अवेलेबल नाहीये. त्याच्यानंतर बघा काय म्हणत आहे, कंबाईंड वॉटर साठी म्हणत आहे इट इज नॉट अवेलेबल टू प्लांट्स फॉर ऍब्झॉर्प्शन, काही ऍब्झॉर्प्शन साठी अवेलेबल नाहीये. त्याच्यानंतर बघा सम अमाउंट ऑफ वॉटर इज हेल्ड इन पोअर्स प्रेझेंट बिटवीन द नेबरिंग सॉइल पार्टिकल्स ड्यू टू कॅपिलरी. तर बघा हे जे सॉइल पार्टिकल्स आहेत, काही वॉटर बघा या सॉइल पार्टिकलच्या मध्ये असते, सॉइल पार्टिकल्सच्या मधात काही वॉटर असते. तर या वॉटरला म्हणतात कॅपिलरी वॉटर. कोणता वॉटर, कॅपिलरी वॉटर. अँड दिस वॉटर इज अवेलेबल फॉर
प्लांट ऍब्झॉर्प्शन. समजलं का? तर हा वॉटर प्लांट ऍब्झॉर्ब करू शकतात. कॅपिलरी वॉटर. प्रश्नात असा येऊ शकते की कॅपिलरी म्हणजे कोणता वॉटर प्लांट्स ऍब्झॉर्ब करू शकतात, तर कोणता? कॅपिलरी वॉटर. कोणत्या प्रकारचे वॉटर असतात जमिनीमध्ये, तर काय सांगाल? ग्रॅव्हिटेशनल वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर, कंबाईंड वॉटर आणि कॅपिलरी वॉटर. त्याच्यामध्ये कोणता ऍब्झॉर्ब करू शकतात? ओनली अँड ओनली कॅपिलरी वॉटर. समजलं का? तर हे झाले सगळे वॉटर. ठीक आहे. आता कॅपिलरी वॉटरचे थोडंसं पाहून घेऊ काय म्हणत आहे. दिस इज कॉल्ड कॅपिलरी वॉटर अँड इज अवेलेबल फॉर ऍब्झॉर्प्शन. तर ऍब्झॉर्प्शन साठी हा जो वॉटर आहे हा अवेलेबल असतो प्लांटसाठी. तर आज एवढं वॉटर विषय वेगवेगळे बघा. वॉटर अवेलेबल फॉर रूट्स फॉर ऍब्झॉर्प्शन. तर हा टॉपिक आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. यावर क्वेश्चन येऊ शकतो. वॉटर अवेलेबल फॉर रूट्स फॉर ऍब्झॉर्प्शन. टॉपिक इम्पॉर्टंट आहे, सॉलिड आहे, वाचून घ्यायचं. असं क्वेश्चन आला तर काय लिहायचं? हे सगळे टाइप्स काय करायचे? डिस्क्राईब. आता फर्स्ट लिहायचं ग्रॅव्हिटेशनल वॉटर. देअर आर असं लिहायचं. क्वेश्चन आला की वॉटर अवेलेबल फॉर रूट्स, वॉटर अवेलेबल रूट्स फॉर ऍब्झॉर्प्शन असा क्वेश्चन आला. राईट द कोणता कोणता वॉटर आहे ते. ठीक आहे. तर तुम्ही काय लिहायचं? देअर आर 4 टाइप्स ऑफ वॉटर आर अवेलेबल फॉर रूट ऍब्झॉर्प्शन. कोणता? मग पहिले एक एक डिस्क्राईब करायचे. फर्स्ट इज ग्रॅव्हिटेशनल वॉटर. मग ग्रॅव्हिटेशनल वॉटर काय असतं ते लिहायचं. म्हणजे काय की द वॉटर दॅट पर्क्युलेट्स ड्यू टू ग्रॅव्हिटी, the water that percolates deep due to gravity are called as gravitational water and this is not available for plant absorption. मग हायग्रोस्कोपिक वॉटर लिहायचं, मग कंबाईंड वॉटर लिहायचं, असे डेफिनेशन लिहायचं. त्याच्यानंतर आणि तुमच्या पुस्तकामध्ये शॉर्टकट वाले डेफिनेशन दिले छोट्या छोट्या, तर त्याच डेफिनेशन करायच्या. गाईडच्या वगैरे मागे लागायचं नाही. या टॉपिकसाठी मी ते सांगत आहे. टॉपिक इझी आहे. ठीक आहे. आणि मग हा काय लिहायचं? डेफिनेशन लिहायची. अवेलेबल आहे ऍब्झॉर्प्शन साठी की नाही आहे ते लिहायचं. तर इझिली मार्क तुम्हाला मिळतील. समजलं का? तर आज आपल्या या ठिकाणी हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट टॉपिक काय असणार आहे आपल्या? ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम सॉइल. आता नेक्स्ट टॉपिक मध्ये आता इथं आपण पाहिलं होतं ना इम्बिबिशन. तर हे इम्बिबिशन, त्याच्यानंतर डिफ्युजन, ऑस्मोसिस, ह्या सगळ्या गोष्टी आपण समोर पाहू समोरच्या व्हिडिओमध्ये. तर आता तेव्हापर्यंत साठी एवढंच आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ. तेव्हापर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. ओके.